मनोज काका तुझ्या करता दुश्मनों के दावत में बैठता तुझा करना दुश्मनों की दावत में बैठता दिन रात ना पैरों की हिफाजत में बैठता जानने वाला ही कि तू जाकर ना दुश्मनों की दावत में बैठता क्या बात है दिन रात ना गैरों की हिफाजत में बैठता सीने में कैद करके रखा है तूने भीम जी को घर दिमाग में रखता तो सत्ता में जा बैठता जाकर भाई इस गाने को ये शेर मौजूद है लेकिन मैं इजाजत मनोज काका की लेता हूँ क्योंकि ये बहुत जरूरी है। बड़ा प्यारा हसीन शेर मेरे उस्ताद मनोज राजा साहब ने लिखा है भाई के तनिक भी नहीं सोचा उंगली उठाने वालों ने तनिक भी नहीं सोचा उंगली उठाने वालों ने हमारे मामू और बाबा साहब के सालों हमारे मामू और बाबा साहब के सालों ने ये चार लाइन के तनिक भी नहीं सोचा उंगली उठाने वालों ने हमारे मामू और बाबा साहब के सालों ने मनोज राजा जूता उन्हीं लोगों ने फेंका है सावित्री फुले पर गोबर फेंकने वालों ने फार सुंदर विषय एक त्यांचा कॉल आला तो काका मला की हे गाणं एक मनसील म्हणून मी प्रयत्न करतो आदरणीय आमचे क्रांतीभूषण खडसे साहेब अमरावती यांनी लिहिलेला फार सुंदर विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय 1935 साली येवले मुक्कामी बाबासाहेब घोषणा करतात हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून कदापि मरणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीला विज्ञानवादी धम्म स्वीकारतात आणि तमाम या लाखो अनुयायांना विज्ञानवादी धम्म देतात त्यावेळेस ही धरती पावन आणि ही धरती या धरतीला वाचा फुटते त्यावेळेस ही धरती म्हणते की साहेब बाबा आज मी खरा धन्य झालो ज्या समाजाला जो समाज या देशामध्ये जन्मास आलेला समाज जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा जीवन जगत होता त्या समाजामध्ये तुम्ही प्राणवायू टाकला आणि त्या समाजाला पुनर्जीवित बाबा तुम्ही केलं म्हणून तर म्हणतो अरे बोले कर सुले माणसाला माणुसकीची दर्जा वाटत आहे उपचारासमोर भविष्याच्या गरजा वाटत आहे मनोज राजा मुर्दाळलेली माणसं चेतवण्यासाठी अभे दीक्षाभूमी क्रांतीची ऊर्जा वाटत आहे
इनकी फिर से पढ़ने की इजाजत मिली है कि माणसाला माणुसकीची दर्जा वाटत आहे, उपचारासवे भविष्याच्या गरजा वाटत आहे. मनोज राजा मुरगाळलेली माणसं चेतवण्यासाठी दीक्षाभूमी क्रांतीची ऊर्जा वाटत आहे. अभिजित भाई की तिच्यापरी कुणी ती लाखात एक होती, तिच्यापरी कुणी ती लाखात एक होती. वैश्विक क्रांतीची ती शब्दभेद होती. मनोज राजा सत्य सांगतो, हिंदूच्या नंतर अभे दीक्षाभूमी बाबासाहेबांची लाडकी लेक होती. हिंदू धर्माला द्या बोल गरजूला दीक्षाभूमी घेऊन त्या हिंदू धर्माला द्या. अरे माझ्या भीमान बाबासाहेबान, माझ्या भीमान, अरे माझ्या भीमान केलं या पावन, माझ्या भीमान केलं या पावन धम्मबुद्धाचा देव. हिंदू धर्माला द्या बोल माझ्या भीमान बाबासाहेबांना भक्तो काका माझ्या भीमान केलं या पावन धम्मबुद्धाचा. झोपलेली लोक प्रश्न नाही नाराज एक वेळेस बोलूया क्योंकि करोड़ों लोग आते हैं दीक्षा भूमि की ओर, करोड़ों लोग आते हैं दीक्षा भूमि की ओर, प्रणय लफ्ज समझाते हैं दीक्षा भूमि की ओर. अबे नागपुर के सरजमी पर आके तो देख, रास्ते खुद लेके जाते हैं दीक्षा भूमि की ओर. टेक्निक पहचान ली किसकी नागा जाद्या अरे नागा जाद्या लाग भूमीचा दीक्षा भूमीचा
संख्या जास्तीत जास्त आहे आणि या माझ्या सर्व महिलांसाठी 4 लाईन देतोय। मेरे उस्ताद मनोज राजा साहब ने, माझे गुरु मनोज राजा गोसावी लिखा कि घर आने वाले हिस्से में कल चाहिए। काका, घर आने वाले हिस्से में कल चाहिए, निर्बलों में अगर बल चाहिए तो मनोज राजा ये आज का वक्त कैसा है, अबे हर गांव में समता सैनिक दल चाहिए। महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका विशाताई भोगळे यांचे सराटे साहेब, महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी, यांच्याकडून 200 रुपयाची भेटायला जोरदार ताल्या वाजवा, ताल्या वाजवा। उम्र के हर पड़ाव में बुद्ध देखा है, प्रणय तैरती नाव में बुद्ध देखा है। हाँ, कल ये बूढ़ा कह रहा था दीक्षा भूमि पे, मैंने बुद्ध तो नहीं लेकिन भीमराव में बुद्ध देखा है। नागा जाते लाग बुराता दीक्षा भूमि सूर्याचे अस्तित्व मिटणार ना कदापि, सूर्याचे अस्तित्व मिटणार ना कदापि, खऱ्यापुढे खोटे पटणार ना कदापि कदापि। अबे कातडीचा 16 जरी केला मनोज राजा, पण उपकार बा भीमाचे फिटणार ना कदापि। पंचशील ग्रहण चंद्रमणी साक्ष ठेव, त्रिसरला पंचशील ग्रहण चंद्रमणी साक्ष ठेव, माझ्या भीमान बाबासाहेबान, माझ्या भीमान केलं या पावन धम्म वृत्ताचा। बिहाराच्या मुक्तीसाठी फार मोठे मोर्चे चालू आहे संपूर्ण भारतामध्ये। किती महिला त्याच्यामध्ये गेल्या होत्या तर हात वरती करा, काही ना काही तर गेले, काही हरकत नाही। पण आता महामोदी बिहाराचा मजला म्हणजे आज जर आपण महामोदी बिहाराच्या मुक्तीसाठी जर एकत्र झालो नाही तर उद्या येणारं जीवन आपल्या डोक्यामध्ये, उद्या येणारी आपली पिढी आपल्याला प्रश्न करेल की तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं। तुमच्यासाठी बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहून दिलं, तरी तुम्ही आपले 84,000 83 गेले, एक उरला ते तरी जाऊ नका देऊ, कारण की ते जर गेलं तर मग आपलं काही उरणार नाही। कारण की महाबोधी विहाराचा दर महिन्याचं इन्कम किती आहे, किती आहे सांगा। जय लहूजी क्या बात है, ठाकू दे तुमची भाषा माहिती आहे का, ठाकू दे हल्ली फिसार विचारून बोली पुरी भाषा येते ठाकू द्या काका।
महाबोधी विहाराचं दर महिन्याचं भोके म्हणून तर बौद्ध गयाच्या विहारातून बाहेर नाही निघून राहिले भोके. आयते बिळा नागबे आयते बिळा नागबे माल खाली भेटत आहे. म्हणून माझ्या समाजाला माझी विनंती आहे की मनोज राजा गोसावी लिहितात ये घड़ी लड़ने की है पश्चाताप की थोड़ी है. ये घड़ी लड़ने की है पश्चाताप की थोड़ी है. सम्राट अशोक की धरती है ये आपकी थोड़ी है. ये मनोज राजा कहता है ब्राह्मणों सुनो, अब ये हमारी विरासत है तुम्हारे बाप की थोड़ी है. ये मनोज राजा कहता है ये हमारी विरासत है तुम्हारे बाप की थोड़ी है कि गौतम के जमीन को वीरान बनने नहीं देंगे. इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे. जब तक जिंदा है ये बाबा साहब के बच्चे तब तक इस भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे. संगीत में शिवा भाई संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है. नाले को है मगर समंदर को गुरु नहीं है. बुद्ध के बाद इस धरती पर मनोज राजा अबे भीमराव से बढ़कर किसी का नूर नहीं है. जेवढं प्रेमानं जिंकल्या जाईल तेवढं झगड्यानं जिंकल्या जाऊ शकणार नाही. मी पर शुभांगी दाई कभी फल नहीं होते और छूटों के फैसले कभी अटल नहीं होते. मनोज राजा विचारों की लड़ाई विचारों से लड़ना, गालियां देने से मसले हल नहीं होते. वो है धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है. मामा जी माझे सासरे झाले तुम्ही ना हमारा श्याम ना हमारा भोय. धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है. अबे ऐ बेईमानो अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7/12 सम्राट अशोक के नाम है. बस खाली बस हा लेटून बस बरोबर हे बाबू जवाई बाबा कसरे आम्हा घेऊन समतेच्या दिशेनं शरण बुद्धाला जवळ माझ्या भीमा